नमस्कार मित्रांनो. राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अनुदानाचे हप्ते जमा होत नाहीत. विशेष म्हणजे अनेक लाभार्थ्यांकडे UDID कार्ड आहे, योजना मंजूर आहे, नाव यादीत आहे, तरी सुद्धा अचानक पैसे बंद झाले आहेत. आणि त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय की आधी नियमितपणे पैसे येत होते, मग अचानक हप्ते बंद का झाले. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाभार्थ्यांकडे UDID कार्ड असून त्यांचे हप्ते बंद का झाले आहेत या मागच्या महत्त्वाच्या आणि खऱ्या कारणांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्यावरती आता काय उपाय करावे लागतील ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर सर्वात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे DBT आणि NPCI मॅपिंग. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असलं तरी NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह नसल्यास शासनाचे पैसे थेट खात्यात जमा होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे पेमेंट पेंडिंग किंवा रिजेक्ट होत असल्याचं समोर येत आहे. तर यासाठी तुमच्या बँकेत जाऊन NPCI स्टेटस आणि DBT ॲक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्या. आवश्यक असल्यास आधार सेटिंग करून घ्या. त्यानंतर दुसरं आणि मोठं कारण म्हणजे आधार सेटिंग रिमूव्ह होणं. अनेक वेळा बँकेमध्ये खाते अपडेट करताना किंवा तांत्रिक कारणांमुळे आधार सेटिंग रिमूव्ह होतं, म्हणजेच आधार कार्ड आणि बँक खात्यामधील लिंक तुटते. अशा वेळी DBT पेमेंट थेट फेल होऊ शकतं. त्यामुळे बँकेत जाऊन आधार कार्ड पुन्हा लिंक करून घ्या आणि सेटिंग सक्सेसफुली झालं आहे का याची खात्री करा. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे काही लाभार्थ्यांचे खाते NPCI मधून ऑटो रिमूव्ह होणं. काही वेळा बँकेच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे खाते NPCI मॅपिंगमधून आपोआप रिमूव्ह होतं. त्यामुळे शासनाकडून पेमेंट रिलीज झालं तरी ते पैसे खात्यात जमा होत नाही. त्यामुळे बँकेत जाऊन मॅपिंग पुन्हा ॲक्टिव्ह करण्याची विनंती करा आणि DBT खाते म्हणून तेच खाते निवडा. त्यानंतर चौथं कारण म्हणजे KYC पूर्ण नसणं. जर तुमचं बँक KYC पूर्ण नसेल, मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा आधार व्हेरिफिकेशन बाकी असेल तर बँक काही वेळा DBT सेवा बंद करते. तर यासाठी तुमचं KYC तात्काळ पूर्ण करा, नवीन मोबाईल नंबर अपडेट करा आणि आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. त्यानंतर पाचवं कारण म्हणजे आधार आणि बँक खात्यातील माहिती मिसमॅच असणं. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख किंवा स्पेलिंग आणि बँकेतील माहिती वेगळी असल्यास पेमेंट रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खात्यातील माहिती एकसारखी करून घ्या. विशेष करून नाव आणि जन्मतारीख तपासून घ्या. त्यानंतर सहावं कारण म्हणजे बँक अकाउंट डॉर्मेंट होणं. अनेक वेळा लाभार्थी खात्यामधून व्यवहार करत नाही, त्यामुळे त्यांचे खाते डॉर्मेंट होतं आणि शासनाचे पैसे परत जातात. त्यामुळे तुमच्या खात्यातून नियमित व्यवहार करा आणि बँकेत जाऊन खाते ॲक्टिव्ह करून घ्या. त्यानंतर सातवं कारण म्हणजे खाते फ्रीज किंवा सस्पिशियस म्हणून मार्क होणं. तर खात्यामध्ये खूप दिवस व्यवहार झाले नाही किंवा KYC अपूर्ण असेल तर खाते तात्पुरता फ्रीज केलं जातं. तर यासाठी बँकेत जाऊन खात्याची स्थिती तपासा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून खाते पुन्हा सुरू करून घ्या. त्यानंतर आठवं कारण म्हणजे IFSC कोड बदलल्यानंतर माहिती अपडेट न करणं. अनेक वेळा बँकेचा IFSC कोड बदलतो पण लाभार्थ्यांकडून नवीन माहिती अपडेट केली जात नाही, त्यामुळे पैसे अडकतात. त्यामुळे समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित पोर्टलवर नवीन IFSC कोड अपडेट करून घ्या. त्यानंतर नववं कारण म्हणजे इन्कम सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनमध्ये त्रुटी असणं. अनेक लाभार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट नसतं किंवा पडताळणी दरम्यान माहिती चुकीची आढळते, त्यामुळे अर्ज पेंडिंग राहतो. त्यामुळे नवीन उत्पन्न प्रमाणपत्र तयार करून संबंधित कार्यालयात जमा करा आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. त्यानंतर 10वं कारण म्हणजे बँक खाते दुसऱ्या योजनेसाठी ॲक्टिव्ह नसणं. काही वेळा बँक खाते एका योजनेसाठी ॲक्टिव्ह असतं पण दुसऱ्या योजनेसाठी DBT सेवा सुरू नसते. त्यामुळे बँकेत जाऊन सर्व शासकीय योजनांसाठी DBT सेवा सुरू आहे का ते चेक करून घ्या. त्यानंतर 11वं कारण म्हणजे जिल्हा कार्यालयाकडून पेंडिंग व्हेरिफिकेशन. अनेक लाभार्थ्यांची कागदपत्र जिल्हा कार्यालय स्तरावर पडताळणीमध्ये पेंडिंग राहतात, त्यामुळे पेमेंट प्रोसेस पुढे जात नाही. त्यामुळे संबंधित समाज कल्याण कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि आवश्यक कागदपत्रे पुन्हा जमा करा. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या नवीन नियमांनुसार आता टेम्पररी UDID कार्ड असलेल्या अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांचे UDID कार्ड अजून फायनल किंवा परमनंट स्वरूपात अपडेट झालेले नाहीत, असे सर्व लाभार्थ्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत. जर तुमच्याकडे अजूनही टेम्पररी UDID कार्ड असेल तर शक्य तितक्या लवकर फायनल किंवा परमनंट UDID कार्ड प्रक्रियेबद्दल माहिती घ्या आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करून घ्या.
कारण आता शासनाच्या स्तरावर परमनंट UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य दिले जात असून पुढील काळात फायनल UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ नियमितपणे सुरू राहणार आहे. म्हणून वेळेत कागदपत्रांची पूर्तता आणि माहिती अपडेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हप्ते आले नसतील तर कोणत्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत ते नक्कीच चेक करून घ्या आणि त्यावर मी सांगितल्याप्रमाणे उपाय करून घ्या. कारण आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच वितरित केला जाणार आहे आणि जून महिन्याच्या हप्त्यासोबतच जर मागील थकीत हप्ते सुद्धा मिळवायचे असतील तर ही सर्व कामे पूर्ण करणं खूपच जास्त आवश्यक असणार आहे. तर या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केलं नसेल तर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या. तर ही माहिती राज्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा, कारण अजूनही अनेक लाभार्थ्यांना त्यांचे हप्ते बंद होण्यामागचं खरं कारण माहिती नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.